तारापूर औद्योगिक क्षेत्रातून संशयास्पदरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या रासायनिक घनकचऱ्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे। बोईसर पोलिसांनी तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या ट्रकमधील पिंपांमध्ये असलेले रसायन घातक असल्याची प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे। त्यामुळे ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल कारखान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। 7 मे रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातून चिल्हारच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची बेटेगाव पोलीस चौकी येथे तपासणी सुरू होती। यावेळी MS43 PP 6929 क्रमांकाचा ट्रक पोलिसांनी अडवला। चालकाकडे मालासंदर्भातील आवश्यक कागदपत्राची मागणी करण्यात आली, मात्र समाधानकारक कागदपत्रे सादर करता न आल्यानं पोलिसांचा संशय बळावला। त्यानंतर ट्रक ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेची 80 ते 90 प्लास्टिकची पिंपे आढळून आली। पिंपांमधून उग्र दुर्गंधी येत असल्याने त्यामध्ये घातक रासायनिक घनकचरा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। चालकाच्या चौकशीत हा माल RA ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल कंपनीतून आणण्यात आल्याची माहिती समोर आली। यानंतर बोईसर पोलिसांनी MPCBशी संपर्क साधला। उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी घटनास्थळी आणि संबंधित कारखान्यात पाहणी करून रासायनिक नमुने घेतले। हे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। आता तब्बल 3 महिन्यानंतर प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून ट्रकमधील रसायन घातक असल्याचं स्पष्ट झालं आहे। या घातक रासायनिक घनकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करणं आवश्यक असल्याचे MPCBने स्पष्ट केलं आहे। विशेष म्हणजे 13 ऑगस्ट रोजी MPCBचे उपप्रादेशिक अधिकारी राजू वसावे यांनी बोईसर पोलिसांना पत्र पाठवून संबंधित वाहन चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली। मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय, हा घातक रासायनिक कचरा नेमके कुठे नेला जात होता, त्याची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने केली जाणार होती आणि या संशयास्पद वाहतुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे। प्रयोगशाळेच्या अहवालानं रसायन घातक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता पोलीस आणि MPCBच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।